मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळाला राजभाषेचा, मात्र ग्रामीण भागाचं भवितव्य अवलंबून असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी देखील वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। बघा नेमकं कुठे घडला हा सगळा प्रकार आणि काय आहे शिक्षण विभागाचा अहवाल, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्याची शिक्षण व्यवस्था मठ्ठ। झेडपीच्या शाळेत मराठीची बोंब। इंग्रजी गणितापासून विद्यार्थी दूर। केंद्र सरकारनं मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिलाय, मात्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच मराठी वाचता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्हा परिषदेच्या 29% शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क मराठीही वाचता येत नाही। गणित आणि इंग्रजी भाषा तर या विद्यार्थ्यांपासून कोसो दूर आहेत। ही धक्कादायक बाब प्रशासनाच्या अहवालातून समोर आली आहे। पाहुयात काय हा अहवाल। 30%पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साधं वाक्य वाचता येत नाही। चौथीतल्या 29% विद्यार्थ्यांना 99 पर्यंतचं संख्याज्ञान नाहीये। इयत्ता पहिलीच्या 33% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही। नांदेडमध्ये प्रमाण सर्वाधिक आहे। दुसरीतल्या 70% विद्यार्थ्यांनाच वाचन करता येतं। वाचता न येणाऱ्या तिसरीतल्या मुलांचं प्रमाण 28% आहे। दुसरी तिसरीतल्या 24% मुलांना 10 पर्यंतचे अंक मोजता येत नाहीत। 43 विद्यार्थ्यांना लहान लहान शब्द लिहिता येत नाहीत। मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदेच्या 12,285 शाळांमधलं हे सर्वेक्षण आहे। शिक्षण विभागानं मराठवाड्यातील झेडपीच्या शाळांबाबत वास्तव उघड केल्यानंतर साम टीव्हीनं थेट शाळांना भेट देत रियालिटी चेक केली आहे। त्यात बहुतांश विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचं समोर आलंय। मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांचं भीषण वास्तव समोर आलं। त्याचं खापर मंत्री शिरसाटांनी शिक्षकांवर फोडत कारवाईचा इशारा दिलाय। काही शिक्षकांना आपण एकदा नोकरीला लागलो ना की आपली रोजीरोटी फिक्स, ते विद्यार्थी गेले खड्ड्यात, अशी जी काही मानसिकता झालेली, काही शिक्षक शाळेवर जातच नाहीत, तर मुलं शिकतील कसे? या अशा शिक्षकांना सुद्धा आपल्याला वठणीवर आणावं लागणार आहे। शिक्षकांनी त्यांचे पगार भरमसाठ आहेत, परंतु जर त्यांना शाळेवर जायची मानसिकता नसेल तर त्यांना त्याच्या पद्धतीने त्यांना योग्य तो त्यांना नियम कायदे सर्व त्यांना दाखवले जातील। सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत, गावखेड्यातील लोक आहेत। जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा काही मोठ्या घरचा नसतो, म्हणून त्यांच्याकडे जे काही दुर्लक्ष केलं जाईल त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाणार आहे। राज्यातील ग्रामीण शिक्षणाचं जळजळीत वास्तव या निमित्तानं समोर आलंय। आता खरी गरज आहे ती बंद होणाऱ्या जिल्हा परिषद शाळा टिकवणं आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं मागे पडलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची। तरच पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल होईल, नाहीतर ये रे माझ्या मागल्या हे ठरलेलंच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।